लोकाचा चेहरा, लोकाचं धन, लोकाचं भांडण, लोकाचा व्यवहार, लोकाची शेती पासाठी आहे का? डोळे कासाठी आहे? हां, आपली पायवाट पासाठी आहे. मार्गाने चालता पाऊलाचा नेम न चुके आराम कैसा नोय. मार्गाने चालताना पावलाचा नेमच चुकला नाही तर आराम कसा नाही मिळत? नेम चुकते म्हणून आराम मिळत नाही. म्हटलं का? तर मनुष्य नियमबाह्य वर्तन करते म्हणून माणसाच्या मनामध्ये नाना प्रकारच्या कल्पना येते. झालं एक. आता मनुष्य नियमबाह्य वर्तन का करते? नियमास वर्तन काऊन नाही करत का विजयराव? आत्ताच बोललो मी ओबी. ज्याच्या मनावरी असे ताबा त्याचा नियम हाच असे. नियम हाच गाभा कोणाचा राहते? ज्याच्या मनावर ताबा आहे. त्या मनावर ताबा असेल तर नियमबाह्य वर्तन होईल का? नाना प्रकारच्या कल्पना येईल का? मग मनावर ताबा असेल तर नाही होईल. मनावर ताबा का राहत नाही? हां, मन चंचल आहे. मन चंचल आहे पण कोणाचं मन चंचल आहे? जीवाचं मन. ई मन चंचल, ई मन चोर, ई मन शुद्ध ढगार. मन मन करते सुर नर मुनी जडे मनके लक्ष किती आहे ना? मनके म्हणजे का? मनके लक्ष द्वार म्हणजे लाखो. लक्ष म्हणजे लाख, द्वार म्हणजे द्वार आहे की नाही? मनके लक्ष द्वार म्हणजे हजारो द्वार आहे मनाला. मनाला एकच दरवाजा नाही. तर आपला विषय काय? मनावर ताबा का राहत नाही? मन चंचल आहे पण चंचल मन ओढण्यासाठी मनाशी ओढणे विवेकाची. विवेक राहत नाही म्हणून. ज्याच्यावर विवेक आहे त्याचा मनावर ताबा राहील का नाही? का नाही राहणार? मनावर ताबा ठेवण्यासाठी विवेकाची गरज आहे. नियमानुसार वर्तन करण्यासाठी मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनावर ताबा ठेवण्यासाठी विवेकाची गरज आहे. विवेक दृढ व्हासाठी सत्संगाची गरज आहे का नाही आहे? सत्संगामध्ये विवेकाची प्राप्ती होते. सत्संगामध्ये सत्संग परम लाभम विचारम परम ज्ञानम. सत्संगामध्ये विवेकाचा लाभ होते, विचारामध्ये ज्ञानाचा लाभ होते. विचारम परम ज्ञानम. संतोष परम धनम. संतोष असेल तर धनाचा लाभ होते. आणि समस्य परम सुखम म्हणजे विचार आहे, विवेक आहे आणि संतोष आहे तर तो सुखी सुखी राहते. विषय कोणता आहे? मनावर ताबा कोणाच्या राहत नाही जिथं विवेक नाही. विवेक कोणाजवळ नाही जो सत्संगी मनुष्य नाही. सत्संगामध्ये असणाऱ्या माणसाजवळ विवेक जागा राहते. विवेक जागा राहिला का मन ताब्यात राहते. मन ताब्यात राहिलं का मग मनामध्ये लहरी तर्क वितर्क कल्पना उठत नाही. उठते का ना? मग कोणत्याच कल्पना उठल्या नाही तर अशा कामना इच्छा वासना तयार होत नाही. अशा इच्छा कामना वासना तयार झाल्या नाही तर निर्बिंद प्रकृती दृढ होते माणसाच्या मनात. निर्बिंद प्रकृती दृढ झाली का कल्पना याला नाही, लहरी नाही, विषय नाही, अपेक्षा नाही, काही काम नाही राहत. निर्बिंद अवस्था ज्यांना प्राप्त झाली, जो मनुष्य आपल्या हितासाठी जागते तो दुसऱ्याच्या व्यवहाराच्या खोलीमध्ये जातच नाही, दुसऱ्याच्या व्यवहाराकडे पाहतच नाही. त्याला आपलाच व्यवहार पाहायच्यासाठी की वेळ कमी पडते. पटलं का? जो मनुष्य दुसऱ्याचे व्यवहार नेहमी पाहतो त्याला नेहमी लोकांचे दोष दिसते. नेहमी लोकांच्या त्याचे दोष दिसले का ते तर मत तयार होते, अहंकार तयार होते. अहंकार तयार झाला का तो मग काही बरळते. म्हणून निर्बिंदाचा अर्थ असा आहे, बुंदसुद्धा एक बुंदसुद्धा विषय राहिले नाही पाहिजे. एक बुंदे तृष्णा आशा अपेक्षा कामना वासना इच्छा नसली पाहिजे. याचा निर्बिंद प्रकृती म्हणजे सत्य धारण करण्यासाठी निर्णय महत्त्वाचा आहे आणि निर्बिंद महत्त्वाचा आहे. पटलं? तिसरं आहे प्रकाश. प्रकाश म्हणजे उजेड. आता निर्णय घेणं आणि निर्बिंद अवस्था दृढ करणं यासाठी उजेडाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. प्रकाश आहे की नाही? प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञान राहिलं का अंधार राहत नाही. राहते का? राहते दोन्ही नाही. मग प्रकाश तुमच्याजवळ ज्ञानाचा प्रकाश हृदयात असेल तर दम राहील का क्रोध राहील? नक्की. आणि शम राहील का काम राहील? कामाचं दहन करण्यासाठी शमाची गरज आहे. क्रोधाचं दमन करण्यासाठी दमाची गरज आहे. लोभाचं दमन करण्यासाठी तितिक्षेची गरज आहे.
मोहाचं दमन करण्यासाठी उपरतीची गरज आहे, मदाचं दमन करण्यासाठी श्रद्धेची गरज आहे, आणि मत्सराचं दमन करण्यासाठी समाधानाची गरज आहे. समाधान माझ्या जीवनात असल्यावर मी मत्सर करूच कायले कोणाचा? माझी श्रद्धा माझ्या गुरुच्या वचनानुसार मी कोणाचा मत करूच कायले, कशाला करू? मला उपरतीच आहे तर मी मोह कायले घेऊ? माझ्यामध्ये तितिक्षा सहनशीलता आहे तर लोभात कायले पडू का मी? माझ्याजवळ दम आहे तर क्रोध कायले येईल? माझ्याजवळ शम आहे तर काम कायले येईल? आहे ना सूत्र? असं बडबड असं पाठ झालं पाहिजे, आणि पुन्हा प्रसंग येते त्यावेळेस आठवलं पाहिजे. नाही तर मी ससा मारत होतो पण काडी घरीच राहिली. नाही का? वेळ पडल्यावर ज्ञान भरपूर आहे, खूप पाठ आहे, पण काडी घरीच राहिली. ते तर मराचं बोलूनच टाकला, करायचं करूनच टाकलं, आणि मग चुकलं म्हणत. त्या बोलण्यात काय अर्थ आहे? दोन मारून द्यायचं माफ कर चालतं, लात लागते ना असा करते. कायला असा करते? हो तुझीच लात लागली माहीतच आहे, काय खरं लागतंच. अशा प्रकारे निर्बिंद अवस्था प्राप्त करण्यासाठी, निर्णय अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रकाशाची गरज आहे, म्हणजे ज्ञानाची गरज आहे. पटलं का? ज्ञान असलं का तिथं अंधार राहत नाही. राहील का? नाही राहत. शम राहिलं का क्रोध नाही येत, दम राहिला का शम राहिला का काम नाही उठत, दम राहिला का क्रोध नाही उठत, तितिक्षा राहिली का लोभ नाही उठत, उपरती राहिली का मोह नाही उठत, श्रद्धा राहिली तर मद नाही उठत, समाधान राहिलं तर मत्सर नाही उठत. आता काय ठेवायचं ते ठरवावं लागेल. अशा प्रकारे सदोदित असुन्न तकत अडी आसना, पिंड झरोके नूर, जाके दिल में हव बसा, पिंड बसे असुन्न तकत अडी आसना, पिंड झरोके. हां, या सगळ्या झरोकामध्ये नूर म्हणजे प्रकाश राहायला पाहिजे. कशाचा? हां, असुन्न तकत अडी आसना. तकत म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे समज म्हणजे विचार म्हणजे बैठक म्हणजे भूमिका म्हणजे जगण्याची पद्धत. हे जे आहे ते कसे तकत असून न ढळणारं पाहिजे, मजबूत पाहिजे सिंहासन. मग त्याचं मजबूत सिंहासन काही पिंड झरोके नूर. हे झरोक्यामध्ये त्या मजबूत ज्ञानाचा जे सिद्धांत आहे, समज आहे, विचार आहे, त्याचा प्रकाश येत असला. कानाने ऐकताना तो प्रकाश असला पाहिजे, डोळ्यांनी पाहताना तोच प्रकाश असला पाहिजे. नाही का? बोलताना, खाताना, घेताना, बसताना, उठताना, संबंधांनी, व्यवहारांनी, करताना ज्ञानाचा, समजीचा, विचाराचा प्रकाश आपल्याजवळ असणं, याचं नाव आहे तिसरी प्रकृती प्रकाश. म्हणजे सत्य धारण करण्यासाठी 3 प्रकृत्या झाल्या: निर्णय, निर्बिंद आणि प्रकाश. हे असलं पाहिजे विजयराव. हे महत्त्वाचं असलं वाद नाही जात. आपण म्हणतो मनुष्य काहून जे नेहमी वाद जातो आपण, प्रकाश नाही राहत, पटकन अंधार येते. तिथं लाईट बंद झाले लाईन, पटकन अंधार, काहीच वेळ नाही का? अंधारामध्ये मग आता काही होते, विचुईचा होते, गोमय येते, सड्डा येते, अंधारच आहे, समजतच नाही काय होते. तर उजेड राहिला तर पटकन समजते, दिसते. अशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी आणि अपेक्षेविरहित, कामनाविरहित, वासनावरहित जीवन जगण्यासाठी अंतःकरणामध्ये ज्ञानाचा, समजीचा प्रकाश सदोदित ठेवत राहिला पाहिजे. 3 प्रकृत्या झाल्या. चौथे काय आहे? हां, का? निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर आणि स्थिर म्हणजे चित्त स्थिर. स्थिरता साधली पाहिजे, आहे की नाही? आता स्थिरता का साधत नाही? स्थिरता का साधत नाही? ज्ञानदृष्टी स्थिरता जोडी आणि चंचलत्व मनाचे आहे ना. अभंग पाठ तुम्हाला पाठवून आठवला का आत्ता? मग आठवल्यानंतर का फायदा? काडी घरीच राहिली. नाही का बाई? पाठ अभंग किती आहे? नाही 50 झाली पाठ, 45 झाली पाठ, पण वेळेवर नाही आठवत ना बाई. मग का फायदा? नाही का? पटकन आठवला पाहिजे बोलायच्या वेळेस, आहे की नाही? तर काय? ज्ञानदृष्टी स्थिरता जोडी, चंचलत्व मनाचे मोडी. मन स्थिर का राहत नाही, चित्त स्थिर का राहत नाही? तर ज्ञानदृष्टी राहत नाही. म्हणून ज्ञानदृष्टी राहिली का चित्त स्थिर होणे. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तशी चित्तशुद्धी नाही ते बोध करील काही. चित्त स्थिर नाही तर बोध कोण्या कामाचा? नाही का? अगोदर का करायला लागेल? चित्त स्थिर करायला लागेल. चित्त स्थिरासाठी ज्ञानदृष्टी जवळ आहे का? चर्मदृष्टी नाही. चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु. चक्षुचे 2 प्रकार आहे. डोळ्यांनी दिसते ती दृष्टी
आणि ज्ञानाने समजते ती दृष्टी. दृष्टीचे दोन भाग आहे, एक दिसणारी दृष्टी, एक समजणारी दृष्टी. दिसणारी दृष्टी बदलणारी राहते, समजणारी दृष्टी स्थिर राहते. माणसामध्ये अशी समज असली पाहिजे की कोणत्याही येणकेन प्रसंगी अनुकूलता असो की प्रतिकूलता असो, अज्ञानी असो का ज्ञानी असो, जो जीव आपल्या संपर्कात आणि संबंधात येते त्यावेळेस प्रेमभावाची समज ठेवा. द्वेषभाव येऊच नका देऊ. उच्च नीचता मनामध्ये येऊच देऊ नका. दोष गुण जे ते छानबीन करा. दोष गुणे भरली सृष्टी, तेथे न घालावी निज दृष्टी. हे कळवळून या पोटी श्रीकृष्णे गोष्टी सांगितल्या. सगळी दुनिया दोष आणि गुणांनी भरलेली आहे, पण त्या दोष आणि गुणामध्ये दृष्टी घालू नये म्हणते, नाही तर स्थिरतेचा नाश होते. आपण स्थिर का राहत नाही? आपली दृष्टी दोष गुणामध्ये घुसून आहे. कोणाचा दोषच पाहते, नाही तर कोणाचा गुणच पाहते. अरे पण दुसऱ्याचा दोषने गुण पाहून आपला काय फायदा आहे? दोष गुण पाहायचा असेल तर आपल्याला आपला पाहावं लागेल. आपला पाहिला तर फायदा होईल. तुझा दोष दिसला तर मला काय फायदा? तुझा गुणही दिसला तर माझ्या कोणा कामाचा? तुझा गुण तुझ्या कामाचा आहे, तुझा दोष तुझ्या कामाचा आहे. मग दोष गुण असलेला मनुष्य आपल्या हातात गेला, आला आवडीनं आला, दृष्टीने दिसला, प्रेमाने बोला, का चालला विलास भाऊ? त्या माणूस बोलण्याला एक माणूस नाही. बापा इतकं बिघडून आहे? हां, बोलण्याला एक माणूस नाही. बोलण्याला एक माणूस नाही असं तुझ्या अंतःकरणात येते म्हणजे तुझ्याच अंतःकरणात काहीतरी फरक आहे की नाही? असं म्हणजे निगेटिव्ह गोष्ट, निगेटिव्ह समज नसली पाहिजे. दृष्टी असली पाहिजे की चोरही दिसला, का चाललं काका? बोललो पाहिजे मी, नाही का? कालच मला शिव्या दिल्या, माझ्या देखताच शिव्या दिल्या. माहीतच आहे कोण आहे तो, साधू होंदू दुनियाबद्दल काय ते म्हणूच देते ते लोक. मग आल्यावर दुपारी 11 वाजता बोलला, 3 वाजता कुठचं गेल ते जेवण की झालं तुमचं? मीच बोललो. हो झालं म्हणून. उद्या म्हणते चुकलं जी मा म्हणते. का चुकलं? नाही काल मी विनाकारण तुम्हाला नाही काहीच नाही बोलले. काल नाही का जी मी बोलली म्हणे ते तो ते चुकलं जे म्हणे आता माफ. अरे नाही काहीच नाही बोलले. का होते? का फरक पडला? मग तू माझी वडील बहीण हो, बहीण शिवाय देत नाही का? म्हणजे अशी भावना आपली झाली पाहिजे. समजदृष्टी तशी समजदृष्टी ज्ञानदृष्टी माणसाची बदलली. आता हे मी तुमच्याशी बोलत आहो, तुम्हाला चांगलं पटवून सांगत आहो. माझ्याजवळ कधी कधी येऊन जाते तसं, कारण ही वृत्तीच अशी आहे की नाही? माणसाची वृत्तीच अशी आहे की ती अनादिकाळची वृत्ती आहे. केव्हा का कुठं पुष्कळ चांगला ताबा असेल, तिच्यावर नियंत्रण असेल, चांगलीच विवेकदृष्टी असेल, माणूस मरून गेला असेल तर जमते. मरायला लागते त्यासाठी. जिवंत आहे तर तो हस म्हणते तो हो का? तो मरायला तयारच नाही. माणूस मेला पाहिजे. काही बोललं तर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सहनशीलता, खूप सहनशीलताची त्याचे ब्रीद. तोंडी नये कधी अपशब्द, जरी झाला वादविवाद तरी गांभीर्याशी भक्कम ओव्यासारख्या पाठ आहे. आल्या पाहिजे त्यावेळेस आपल्याला आठवल्या पाहिजे. तर अशी स्थिरता जुळायची असेल, स्थिर राहायचं असेल तर त्याला ज्ञानदृष्टी पाहिजे, समजदृष्टी पाहिजे. प्रत्येक क्षणाला अतिनम्रता घेऊन खूप अभ्यास करा. सगळ्याच गोष्टीचा अभ्यास राहू द्या. वैद्यकीय शास्त्राची माहिती राहू द्या, समाजाची माहिती राहू द्या, ज्ञानाची माहिती राहू द्या, ज्ञानेश्वर राहू द्या, किती ग्रंथ आहे तितके वाचा, अभ्यास करा. पण समदृष्टी असली पाहिजे का विलास आहे ते तर मी एक दिवस होतो का नव्हतो? मी तुला 10 साख्या पाठ नाही तर मी एक दिवस तिथे होतो ना, नाही का? काही दिवसांनी त्यालाही पाठ होईल. पटकन तिथं गेलं पाहिजे. का सांगावं 10 साख्या पाठ झालं फक्त माणूस हो. अबे तूही नव्हता एक दिवस माणूस. तुम्ही माणूस नव्हता एक दिवस, याचं स्मरण ठेव, आहे की नाही? माणसानं ते स्मरण ठेवायचं पाहिजे. स्मरणा माझी विस्मरण हेची अभेदाचे लक्षणं. जेव्हा आपण स्मरण ठेवायची गोष्ट विस्मरणात आणतो आणि विस्मरण ठेवायची गोष्ट स्मरणात आणतो त्यावेळेस माणसाच्या जवळ भेद तयार होते. लक्षात घ्या. तर कोणती गोष्ट स्मरणात ठेवी, कोणतं विसरून जा. दुसऱ्याचे दोष विसरले पाहिजे, गुण स्वतः ठेवले पाहिजे. पटलं का? दुसऱ्याचे दोष विसरले पाहिजे. ज्याला दुसऱ्याचे दोष विसरता येत नाही तो विवंचनेतच जीव राहील. 7 दिवस पश्चातापातच राहील, स्थिर कधी होणार नाही. पटलं बोलणं? माझं बोलणं पडत आहे? दुसऱ्याचे दोष जो विसरत नाही त्याचं चित्त स्थिर राहू शकत नाही. ते पश्चाताप विवेचन सुसुकी सुसुकी मरी मरी जीवे उठे कराईच राहील त्याचं. का बापा ते चुकलं मा, का बापा ते चुकलं मानव तो खरं, का बापा गेलं वाय की वाया जाऊनच आहे. काहून?
दुसऱ्याचे दोष पाहायचे. दोष तजी गुण को गहे पारक पद में स्थिर, यही काज नरजन्म के बीजक कहे. दोषाचा त्याग केला पाहिजे, गुणाचं ग्रहण केलं पाहिजे. असं चित्त आहे त्याचंच चित्त फक्त स्थिर राहते. ज्याला दुसऱ्याचे दोष पाहण्याची सवय आहे, उच्च निश्चितेचा अभ्यास आहे, त्याचं चित्त स्थिर राहू शकत नाही. स्थिरता नसेल तर प्रकाश राहत नाही, प्रकाश नसेल तर निर्बिंद अवस्था प्राप्त होत नाही, निर्बिंद अवस्था असेल तर निर्णय घेता येत नाही. निर्णय घ्याल तर निर्बिंद व्हाल, निर्बिंद व्हाल तरच प्रकाश जागा राहील, प्रकाश जागा राहील तरच स्थिर राहाल, आणि स्थिरता राहील तर क्षमा राहील. सत्याचा धर्म मुख्य आहे क्षमा. पृथ्वीचा धर्म मुख्य कोणता आहे? कठोर. पृथ्वीचा धर्म कोणता आहे? कठोर. आणि सत्याचा धर्म कोणता आहे? क्षमा. क्षमा या धर्मामध्ये या चारही प्रकृतीचा अंतर्भाव आहे. हे भिंत आहे का नाही, या भिंतीमध्ये माती, रेतीचा, विटेचा, सिमेंटचा, रेतीचा समावेश आहे. या भिंतीमध्ये नाव भिंत आहे. त्याप्रकारे सत्याचा धर्म आहे क्षमा. क्षमेमध्ये या चारही तत्वाचा प्रकृतीचा समावेश आहे. ज्या अंतकामध्ये क्षमा, क्षमा शस्त्रजया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी. तुका म्हणे क्षमा सर्वाचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. आहे की नाही? जेवढी क्षमा करता येईल तेवढी क्षमा करा. क्षमा करासाठी अंतकरण कसं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. नम्रता, सहनशीलता, दया, क्षमा, शांती हीच सात्विकाची संपत्ती. निष्ठुरपणे दंडावे विरोधाकपती, त्यात सज्जनपणा कसले. अशा प्रकारे समजली क्षमा. अपराधाला सुद्धा आपण क्षमा केली पाहिजे. अपराधालाही पोटी घेणं, अपराधामधले दोषाचं स्मरण न ठेवणं, याचं नाव क्षमा. पटलं का? अपकार करती त्याचे नाव गा जाणावे श्रीपती. उपकार करण्यावर तर कोणी क्षमा करते, म्हणजे अपकार करण्यावर क्षमा केलं पाहिजे. अपकार समजते? उपकाराची जाणीव नसणं, उपकाराची जाणीव नाही, त्याच्याविषयी मनात द्रवलं पाहिजे, क्षमा असली पाहिजे, याचं नाव क्षमा आहे. पटलं का तुम्हाला? अशा प्रकारे निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर, क्षमा, सत्य तत्त्व धारण करायचं असेल, या 5 प्रकृतीचा अंतर्भाव या सत्य तत्त्वामध्ये आहे. या 5पैकी एखादी जरी प्रकृती नसेल तर सत्य धारण करता येत नाही. याच्यामध्ये जसा एखादं कमी वाळू नाही तरी भिंत होत नाही, पाणी नाही तरी भिंत होत नाही, सिमेंट नाही तरी भिंत होत नाही. 5ही प्रकार असले त्याचं मिश्रण झालं तर भिंत तयार होते का नाही? वाळू येतं, सिमेंट येतं ठेवली आणि वीट मांडली तर जमल का? मिसळ करायला लागल. वाळूमध्ये रेती टाकावं लागल, रेतीमध्ये पाणी टाकावं लागल, नाही का? त्या मसाल्यामध्ये वीट ठेवावं लागल, जोडावं लागल. बरोबर, जोडजाड करून मिश्रण केलं तर भिंत तयार. त्याप्रकारे नुसताच निर्णय कामाचा नाही, वासना बढावत आहे, काही फायदा नाही. निर्णय नुसता प्रकाश कामाचा नाही, अस्थिर मन आहे, नाही कामाचं. म्हणून निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर, क्षमा या 5ही तत्वाचं मिलन तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, संयुक्त असेल, तर त्याचं नाव आहे सत्य धारण करणं. पटलं? किती वाजले? तिकडे पाहा लागल. हां, 1:21 होते. मग आपलं 2 सव्वा नाही का पटपट उरकून टाकू हा त्याच नाही का? करायचंच काय आपल्या नाही, काहीतरी करायचं आहे. बोल गंमत होय का गजानन? इथं आपण आलो तर काहीतरी करायचं असेल का नाही? असेलच. असं ठीक आहे. सत्य. दुसरं काय? विचार. सत्य विचार. विचाराचं पहिली प्रकृती काय? अस्ति नास्ति पद निर्णय. अस्ति म्हणजे हां हयात असलेली, नास्ति म्हणजे नाश पावलेली, पद म्हणजे भूमिका. अस्ति नास्ति पद निर्माण. आपली पद, आपली भूमिका, आपले विचार असे निर्माण झाले पाहिजे. क्षीरसागरजी आले, त्यांना एक खुर्ची द्या आजोबासाठी. तर लक्षात घ्या, अस्ति नास्ति पद निर्माण. लक्षात घ्या, लक्ष घ्या. अस्ति नास्ति पद निर्माण म्हणजे पद म्हणजे काय? भूमिका, समज. अरे पहा, पद म्हणजे भूमिका, समज. आपली जीवन जगण्याची समज पद्धती जी आहे ती कशी निर्माण झाली पाहिजे? अस्ति नास्ति. अस्ति म्हणजे हयात असणं, नास्ति म्हणजे नाश पावणं. हयात असलेले विचार, नष्ट झालेली माणसं. माणूस आपल्या समोर असावा का माणसाचे विचार आपल्या समोर असावे? आपली भूमिका, आपली समज, आपली पद्धती जीवन जगण्याची. माणूस नष्ट झाला, माणूस त्याच्यासारखी असावी का त्याच्या विचारासारखी असावी? अस्ति म्हणजे अस्ति आत्मा राम आहे, मनमाया कृत नास्ति. पुढं काय?
याकी पारख लखे यता बीज गुरुमुख असती. काय म्हणते? अस्ति आत्मा राम आहे, विद्यमान आत्मा आहे. आणि मनमायाकृत नसती, मनमायाकृत नसती, मायेनी भुललेले जे जीव आहे, मायामध्ये रमणारे जे जीव आहे की नाही, मन माया कृत, कृत म्हणजे केलेले कर्म. पटलं का? माया मोहानी ग्रस्त झालेल्या मनाने केलेलं कृत्य हे नाशमान आहे. अस्ति आत्मा राम आहे, विद्यमान माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे. येणारा मोह, येणारी ममता येणारी आणि जाणारी आहे. कृत नास्ती, तर अस्ति नास्ती पद निर्माण. विचार तत्वानुसार आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की आता हयात काय आहे. आता हयात महाराजांचे ग्रंथ आहे, आता हयात कबीर साहेबाचा बीज ग्रंथ आहे. कबीर साहेब आता हयात नाही. कबीर साहेबाच्या देहाच्या प्रकृतीचं मला काही काम नाही आहे का? आता कबीर साहेबाच्या वचनाचं मला काम आहे. वचन हे तारक आहे. तर कबीर साहेबाचे वचन जे आहे आता हयात आहे, नास्ती कुठं आहे? कबीर साहेब माझे पांडुरंग महाराज आता हयात आहे का? नाही. पांडुरंग महाराजाचं ज्ञान हयात आहे, कबीर साहेबाचं ज्ञान हयात आहे. हयात आहे ते पद निर्माण झाल्याचं समजीचं. कबीर साहेबांच्या सिद्धांतांचं पद म्हणजे भूमिका समज निर्माण करण्याचे विचार आपल्याजवळ असले पाहिजे. ही प्रकृती आहे पहिली. आपले विचार कसे असले पाहिजे? आता समजा तुम्ही ज्ञानेश्वरी घेतली वाचाले, मूळस्तंभ घेतला, दीपरत्नाकर घेतला, तूर्तबोध घेतला, ग्रंथ कोणताही वाचायला घ्या, पण ते वाचताना आपल्याला त्या शांती प्रस्थापित करण्यासाठी, त्या वाचनामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी बोध निर्माण झाला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. ग्रंथ नाही महत्त्वाचा, कुणी लिहिला ते महत्त्वाचं नाही. ते शेवटचा आहे ना, बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. कोणत्याही शास्त्राचा पुराणाचं वाचन करा, पण हेतू कोणता असला पाहिजे? बोध झाला पाहिजे. कशाचा? माझ्या स्वरूपाचा, माझ्या हिताचा. माझ्या हित आता काही मागून चमत्कारी ग्रंथ आपण समजा ऐकतो तर काय जी म्हणते उगीच भरले चमत्कार, पूजापातीचे डोंगर, जीवनाचे काही सार नसेल ते काही कामी. चमत्कार आहे एक एक ग्रंथामध्ये. श्री आता एका ग्रंथामध्ये चमत्कार आहे, एका संतामध्ये चमत्कार आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. एका ग्रंथामध्ये चमत्कार आहे, एका ग्रंथामध्ये संतामध्ये चमत्कार आहे. चमत्काराचं आपल्याला काय काम आहे? नाही काम, नाही का? पण ते चमत्कार कशासाठी करत आहे हे महत्त्वाचं आहे की नाही? चमत्कार लोक कशासाठी म्हणत आहे हे महत्त्वाचं आहे की नाही? आपणाला आपल्या स्वरूपांचा बोध निर्माण व्हावा की ज्या बोधाने जीव शांत झाला. उद्देश भव्य जीवन का दुःख से निवृत्ती को पाना. पुढं अरु शोक मोह मानस का मिटकर प्रशांत हो जाणे. एवढंच काम आहे आपल्याला. संत कोणता असो द्या का ग्रंथ कोणता असू द्या, त्या संतांच्या कथनातून, ग्रंथांच्या वाचनातून मला स्थिर शांत राहता यावं असा बोध मिळते का हा विचार पाहणं हे विचारांची पहिली प्रकृती आहे. ह्या दृष्टिकोन नसाल तुमचा विचार पाहायचा तर तुम्ही चांगली संगत हे तुम्ही गमावू शकता. टोपलभर मातीला गमावल्यामुळं एक माशाचा पत्रा सोन्याचा दवडला जाते. लक्षात घ्या. एक माशाचा सोन्याचा पत्रा जर पाहायचा असेल तर टोपलभर माती निवडावं लागते, फुकट नाही होत का नाही आहे? टोपलभर खडी आणायची असेल, खडी आणि आमच्या गावच्या बाया टोपलभर खडी आणायचं असेल तर 10 टोपले अगोदर खोदा लागते का नाही? सगळ्यांना भाऊ ऐक ना, मी नाही खोद बाई, मी गुरुवाईन फुकटचा नैवेद्य खाईन म्हणून जमते का? 10 टोपले माती उकराची ज्याला हे कष्ट घ्यायचे आहे त्यालाच मिळते खडी एक पाहिली बरं. तसंच असं आहे. शेकडो ग्रंथ वाचावं लागते, शेकडो प्रवचन कीर्तन ऐकायला लागते, थोडंसं मिळते नाही. गुंडभर ताक घुसरलं तर इतकुसं मिळते नाही. तुम्हाला गुंडभर पाहिजे, कसं भेटणार आहे? कसे शक्य आहे? तर विचार तत्व असं आहे हंसदेहाचं की विचार तत्वामध्ये अस्ति नास्ती पदनिर्णय ही पहिली प्रकृती आहे. हे सामान पाहिजे, भीतीसाठी विटा आणावं लागते, रेती आणावं लागते, सिमेंट आणावं लागते, सामान तेवढे आणावं लागते आणि तेवढ्या सामानाचं कालवण करून संयोग जुळवून ती भीत तयार करावं लागते. त्या प्रकारे विचार तत्वाची पहिली प्रकृती अस्ति नास्ती पदनिर्णय. एवढ्याचं सारी एवढंच आहे. आपण ज्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, संघटनेमध्ये राहतो त्या संघटनेमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपल्या ज्ञानाची समजेचा अहंकार न घेता हयात असणारे विचार
आणि नष्ट झालेले माणसं, झालेल्या माणसाचा द्वेष करू नका. नष्ट माणसाची चूक डोळ्यासमोर आणू नका. काल परवा एक मनुष्य, तो माणूस का गा भाय खराब, अरे जिवंतपणी तर खराब म्हणता जन्म गेला, पण मेल्यावरही खराबच म्हणते. माणसाची बुद्धी अशी आहे. तर अशा प्रकारे अस्ति नास्ति पदनिर्णय, आपलं पद असं निर्माण केलं पाहिजे. अस्ति नास्ति पदनिर्णय, आपलं पद असं निर्माण केलं पाहिजे की हयात असलेले विचार आपल्या हिताचे आहे की नाही. पटलं का? नष्ट झालेल्या माणसाचे गुणदोष पाहू नये. दोष तजी गुणको गई, म्हणजे विचार या तत्वाखाली पहिली प्रकृती असे विद्यमान काय म्हणजे आता अस्तित्व काय असतं, अस्ति नास्ति. अस्ति आत्माराम आहे, मनमायाकृत नास्ति. मनाच्या संघामध्ये जो मोह आहे, आसक्ती आहे, यांनी ग्रस्त झालेलं जे मन आहे, त्या मनांच्या समजीनी केलेलं कृत्य आहे ते नाशमान आहे. मन माया कृत नास्ति. मन मायादी कृत म्हणजे केलेले कर्म, मन मायादी विचारांनी केलेले कर्म नाशमान माना. मनाचा वेग, मायेचा वेग, मोहाचा वेग जो आहे, त्या मोहाच्या वेगामध्ये केलेले कर्म नाशमान माना. आणि अस्ति नास्ति पदनिर्माण. पटलं तुम्हाला? अस्ति म्हणजे काय? विद्यमान जे आत्मा आहे, विद्यमान जीव आहे, विद्यमान आपली समज आहे, भूमिका आहे, पद्धती आहे, त्या पद्धतीचा स्वीकार करा, ती पद्धती दृढ करा. आणि जे नाशमान पद्धती आहे, मनमायाच्या ओघामध्ये केलेले कर्म, मनमायाच्या ओघामध्ये आलेले विचार, मनमायाच्या ओघामध्ये आलेली समज आहे, ती नास्ती, कृत नास्ती, ती विसरून जा. तर तो मनुष्य विचार करल. विचार तत्वावर स्थिर राहण्यासाठी माणसांनी विद्यमान परिस्थिती हाताळली पाहिजे, विद्यमान परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे. आणि गेल्या परिस्थितीचं अवलोकन न करता त्याचा दोषगुण पाहिला नाही पाहिजे. पटलं का? समजत आहे का बोलणं? कालचा दिवस गेला, भूतकाळ गेला ना, भूतकाळ गेला, आता तो आपल्या हातात आहे का? तो विसरलो पाहिजे. वर्तमान काळ आपल्या हातात आहे, तो सुधारला पाहिजे. भविष्यकाळ आपल्या हातात नाही, त्याची चिंता नाही केली पाहिजे. मनमायाकृत नास्ति. काय नाशमान आहे? भविष्यकाळ नाशमान आहे. भविष्यकाळ आपल्या हातात नाही. भूतकाळ होऊन गेला, भविष्यकाळाचा भरोसा नाही, आत्ता आपल्या हातात आहे, त्याचा विचार करणं, याचं नाव अस्ति नास्ति पदनिर्णय. पटलं का बाई तुम्हाला? अस्ति नास्ति, अस्ति म्हणजे विद्यमान, नास्ति म्हणजे नाशमानार कृत्य आहे की नाही. विद्यमान असलेले विचार जे आहे, त्या विचाराचं स्मरण ठेवून वर्तमान काळामध्ये आपला प्रत्येक क्षण विचाराचा गेला पाहिजे. आणि नास्ति म्हणजे गेलेले जे क्षण आहे, ते क्षण समोर नंतर ते विसरलो पाहिजे. भूतकाळ विसरला पाहिजे, वर्तमानावर जागृत राहिलं पाहिजे, भविष्याची चिंता केली नाही पाहिजे. असं धोरण असेल तर तो विचार ग्रहण करू शकते. पटलं? विचार तत्व. विचार तत्वाची पहिली प्रकृती. दुसरी प्रकृती काय आहे? यथार्थ सत्य. सत्य, आता सत्य तर आपण पाहिलंच. यथार्थ म्हणजे अंती ठरलेला विचार. सगळा निष्कर्ष पाहिला, परिपाठ केला, तपास झाला, शोध झाला, छानबीन झाली. सगळं छानबीन झाल्यानंतर, सगळं पडताळणी केल्याबरोबर नंतर राहिलेला विचार म्हणजे यथार्थ विचार, सत्य. यथार्थ सत्य दृष्टिकोन ज्या माणसाचा आहे, तो फक्त विचार तत्वाचा अंगीकार करू शकते. पटलं? दुसरी प्रकृती समजली विजयराव? झोपगी नाही येत ना? नाही, ठीक. तर विचार नावाची जे तत्व आहे, विचार तत्व अनुसरण्यासाठी अस्ति नास्ति पदनिर्णय म्हणजे भूतकाळाचं स्मरण ठेवू नका, वर्तमानामध्ये सावधान राहा, भविष्यकाळाची चिंता करू नका. असे विचार तुमच्याजवळ असेल तर तो विचार तत्वाचा ग्राहक आहे. पटलं का? आणि दुसरं तत्व यथार्थ सत्य. सगळ्या निष्कर्षांती, शोधांती, परीक्षण निरीक्षणांती जो विचार शिल्लक राहते त्याचं नाव यथार्थ सत्य. तिसरं काय आहे? शुद्ध व्यवहार आहे ना. शुद्ध व्यवहार, व्यवहारामध्ये शुद्धता असावी. शुद्धता काय येत नाही? शुद्धता काय येत नाही? समज राहत नाही म्हणून, आहे की नाही. शुद्ध समज, शुद्ध क्रिया, शुद्ध ही निज व्यवहार. व्यवहार केव्हा घडते? शुद्ध आपली समज जी आहे ती शुद्ध समज असली पाहिजे, समज आपली बदलली पाहिजे. आणि शुद्ध विचाराची समज आहे पण क्रिया नाही. क्रियेनं मनुष्य परिपक्व होतो, अनुभव दृढ होते. क्रिया हातातून. समजा मी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला,
टिटॅनस, टायफॉईड, कॅन्सर असं राहते. मला समज आली टायफॉईड कसा राहते, गोवर कसा राहते. गोवर, काजण्या आणि काय म्हणतात टायफॉईड. मधुरा, गोवर आणि काजण्यामध्ये याचा भेद लिहा प्रश्न आला तर